मी मागल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही शेतकरी आहात, शेतीपूरक व्यवसाय करताय, शासनाच्या ज्या योजना असतात त्या योजनांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला अर्ज भरायचा आहे, भेटेल न भेटेल ती पुढची गोष्ट आहे, पण मित्रांनो अर्ज भरणं आपलं काम आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा GR 9 मार्च रोजी आला होता. त्या योजनेच्या माध्यमातून, त्या GRच्या माध्यमातून बाबा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं म्हणून शासनानं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजनांमध्ये 5 दुभत्या गायी, 5 दुधाळ म्हशी, कुक्कुटपालन, वराह पालन, तसेच आपलं मुरघास बनवण्याचं यंत्र असेल, त्या सर्व गोष्टींवर तुम्हाला 50 ते 75% अनुदान भेटणार आहे. तर मित्रांनो त्याच्याविषयी एक नवीन अपडेट आलेली आहे. ती अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान सध्या शासन राबवत आहे. त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बाबा शेतीपूरक व्यवसाय म्हणून म्हणजे आपले गायी पालन, दुग्ध व्यवसाय असेल, तसेच कुक्कुटपालन असेल, वराह पालन असेल, किंवा आपलं मुरघास बनवण्याचं यंत्र असेल, या सर्व गोष्टींवर तुम्हाला 50 ते 75% अनुदानावर या सर्व गोष्टी मिळणार आहेत. त्याच्याविषयी मित्रांनो एक अपडेट आलेली आहे. त्या अपडेट अशी आहे मित्रांनो की येत्या 1 मे पासून या योजनेचं MHDBTच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला 1 मे पासून हे जे काही आहेत तुमच्या ज्या तुम्ही एखाद्या योजनेत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर MHDBTच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. आता मित्रांनो ही योजना किती लोकांना भेटेल हे काही आपण सांगू शकत नाही, पण आता मी मागल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही शेतकरी आहात, शेतीपूरक व्यवसाय करताय, शासनाच्या ज्या योजना असतात त्या योजनांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला अर्ज भरायचा आहे, भेटेल न भेटेल ती पुढची गोष्ट आहे, पण मित्रांनो अर्ज भरणं आपलं काम आहे. चुकून तुम्हाला भेटू शकतं, आलं का लक्षात? त्यामुळं तुम्ही एखादा शेतकरी म्हणत असेल की बाबा काय आता हे अर्ज हजारो लाखो अर्ज येणार आहेत, मग माझा नंबर येईल का त्याच्यामध्ये? तर मित्रांनो ते भेटणार आहे तुम्हाला 100%. म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता केली तर 100% त्या योजनेचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तरी मित्रांनो ही नवीन अपडेट आहे की बाबा जे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान शासनानं सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला MHDBTच्या माध्यमातून 1 मे पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो त्या योजनेचा GR तुम्ही पाहून किंवा तुमच्या शेजारील नेट कॅफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता. तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.